स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे थेट शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत। तुम्ही आज नेमकं भुजबळांना इशारा देता, काय नेमकी मागणी आहे? काल सुद्धा विरोध करण्यात आला। तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हे मराठा ओबीसी वाद लावत आहेत आणि हा मराठा ओबीसी वाद होऊ नये म्हणून आम्ही आज सबुरीने घेतोय। ही आमची स्वराज्याची गाडी, ही भुजबळांची गाडी फोडायला वेळ लागत नाही, पण महाराष्ट्रातलं जातीय राजकारण दूषित होऊ नये म्हणून स्वराज्य संघटनेच्या वतीनं आम्ही शांततेचा निर्वाणीचा इशारा भुजबळांना आणि ओबीसी नेत्यांना देतोय। तुम्ही आमच्या आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका। आमचं आरक्षण हक्काचं आहे। गेले 70 वर्ष आमच्या लेकरा बाळांना खूप संघर्ष करावा लागलेला आहे। वेळ पडलीच तर महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी नेते जे आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करतायत त्यांना फिरू देणार नाही। गाड्या फुटू शकतात, सगळं होऊ शकतं, परंतु हा जोडून विनंती आहे, मराठा ओबीसी वाद लावू नका आणि आमच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला डाग लावू नका। स्वराज्य संघटनेचा सरचिटणीस या नात्याने मी स्वतः धनंजय जाधव सर्व ओबीसी नेत्यांना विनंती करतोय, मराठा ओबीसी वाद लावू नका, आमच्या हक्काचा आम्हाला मिळू द्या, एवढीच विनंती आहे। छगन भुजबळांना भेटावं हा विषयच नाहीये, एवढंच सांगायचंय। महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन जे आहे आज मनोज जरांगे पाटील असतील यांनी उभं केलेलं आहे, हे आंदोलन आमच्या गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आहे। तो न्याय आम्हाला मिळू द्या। संभाजीराजेंची भूमिका देखील तुम्ही पाहिली तर शांत संयमी आहे। आम्ही संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये काम करतो। या आंदोलनामध्ये गेले 15 वर्ष संभाजीराजे काम करतायत। आम्ही सबुरीने घेतोय। भुजबळ साहेब मराठ्यांच्या अंगावर येऊ नका। तायवाड्यांना विनंती आहे, हातपाय तोडण्याची भाषा करू नका। महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड करून देऊ। तुम्ही पाहू शकता आरक्षण जे आहे 100% भुजबळांना त्यांची वोट बँक सांभाळायची आहे। भुजबळ हे फक्त एका माळी समाजाचे नेते आहेत, परंतु त्यांना ओबीसींचा नेता असण्याचा आव आणायचा आहे म्हणून भुजबळ या सगळ्या गोष्टी करतात। आणि आमचं तर म्हणणं आहे, भुजबळ हे एक स्क्रिप्ट चालवतायत, त्यांना कोणाला तरी याच्या पाठीशी घालायचे। त्याचबरोबर त्यांच्यावर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते दुर्लक्षित करण्यासाठी, त्याचबरोबर मी ओबीसी समाजाचा नेता आहे का हे दाखवण्यासाठी ते सगळं करत आहेत। इशारा म्हणजे इशारा राहिलाच नाही हो साहेब। गाडी माझ्या हाताच्या अंतरावर आहे, गाडी 2 मिनिटात फुटू शकते, सगळं होऊ शकतं। फक्त ओबीसी मराठा वाद लागू नये। शाहू महाराजांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आहे। आम्ही शाहू महाराजांचं जर नाव घेतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तर आम्ही वाद लागायला असं कृत्य केलं नाही पाहिजे असं आम्हाला वाटतं। संभाजी महाराज देखील आम्हाला सांगतात अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था डासळा असं कृत्य आपण करू नये म्हणून आम्ही शांत आहोत। पण भुजबळ तायवाडे यांच्यासारखी लोक जर हाताबाहेर गेली तर खळखट्याक व्हायला म्हणा किंवा यांना महाराष्ट्रात फिरू द्यायला वेळ लागणार नाही। एक समाज जरी आक्रमक होत असलं तर एक समाजाने 4 पावलं मागे घेणं वाटत नाही का? मग आम्ही मागच घेतलंय ना 4 पावलं। आज मी शांत आहे, स्वराज्य संघटना आमची त्यांना सांगते की तुम्ही सबुरीने घ्या, पण जर ते सबुरीने घेणार नसतील तर 4 पावलं 70 वर्ष मागे घेतलीत। आज पण तुमच्या समोर ती गाडी असताना आम्ही माघार घेतलेली आहे। सगळ्या गोष्टी झाल्यात। वारंवार विनंती आहे भुजबळ साहेब, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही नख लावण्याचं काम करू नका, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू देणं आम्ही अवघड करू। आणि हे तुमच्या गाडीपाशी येऊन सांगितलंय, तुम्ही बसलाय तिथं येऊन सांगितलं, एवढं लक्षात घ्या। धन्यवाद। आता आपण पाहतोय की धनंजय जाधव जे आहे ते शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत। ही आपण छगन भुजबळांची गाडी पाहतोय, या ठिकाणी स्वराज्य संघटनेची गाडी आहे। भुजबळांना आता नेमकं काय तुम्हाला शेवटचं सांगायचं? भुजबळ साहेब, घटनेने जे सांगितलंय, जर आम्ही आरक्षणाला पात्र आहोत तर आम्हाला आरक्षण मिळू द्या, आमच्या आरक्षणाला अडवं येऊ नका, हेच सांगणे आम्हाला। आता काल स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये घेतलं, राज्यामध्ये ठिकठिकाणी असेच आंदोलन होते। पोलिसांना देखील माझी विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने शाहू महाराजांच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत। तुम्ही सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांना लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेण्याचं काम करू नका। आम्ही आमचं आंदोलन व्यवस्थितरित्या लढू, पण जर आमच्या अंगावरती भुजबळांच्या आडून जर पोलीस येणार असतील तर पोलिसांची मुलं पण मराठा समाजाचे आहेत, त्यांच्याही मुलांना अन्याय होते, हा विचार त्यांनी करावा। भुजबळांच्या आडून राज्य सरकार राजकारण करते असं वाटतं? हा घेतोय ना, जे आहे ते आलेले आहेत आणि सांगितलं जाते की ही गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणून बाहेर न्या। पोलीस या ठिकाणी सध्या आलेले आहेत आणि आपण पाहतोय की विनंती केली जाते की गाडी जी आहे ही स्वराज्य संघटनेची गाडी। आपण पाहतोय की हे कार्यकर्ते जे आहेत ते थेट शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले होते, मात्र सध्या आता पोलिसांकडून या ठिकाणी बाहेर काढलं जाते। आणि सध्या आपण पाहतोय की भुजबळांना जो इशारा देण्यात आलेला
आहे आणि त्यानुसार हे पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आणि सध्या आपण पाहतोय की गाडी जी आहे ती सध्या शासकीय विश्रामगृहातून बाहेर काढली जाते. पोलीस यंत्रणेचा दबाव आहे तुमच्या बघा नाही दबाव नाही, पोलीस बांधव हे शांततेचं काम करतात. आमचं पोलिसांच्या विषयी काय म्हणणं नाहीये, परंतु आमच्या आंदोलनाला कोणी नक लावायचं काम करू नये एवढंच सांगणे आमचं. पाहतोय की सध्या धनंजय जाधव हे शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले होते, मात्र सध्या आपण पाहतोय की स्वराज्य संघटनेची ही गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणी शासकीय विश्रामगृहातून बाहेर काढलेली आहे आणि धनंजय जाधव यांना सध्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावं, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद लागू नये हाच संभाजीराजेंचा स्टान्स आहे. संभाजीराजेंची जी भूमिका आहे मराठा ओबीसी वाद लागू नये परंतु मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पण आता तुम्ही इथं कशासाठी आलेला होता? तुम्ही नाही निवेदन देणार? यांची लोक म्हणतात ना की अहो झालंय ना आता भुजबळ किंवा तायवाडे म्हणतात की आम्ही मराठा नेत्यांना दाखवू, मराठा समाजाच्या नेत्यांचे हातपाय तोडू. आम्ही तुमच्या गाडीपर्यंत आलो, आम्ही तुम्ही राहिलाय त्या ठिकाणी आलो. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे. मराठा म्हणजे तुम्हाला माहिती आहे 18 पगड 12 बोलतात, सगळेच जण मराठ्यांच्या सोबत वावरतात राहतात. गावगाड्यामधले शांतता तायवाडे असतील भुजबळ असतील यांनी हलवू नये हीच विनंती आहे. आता एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, भुजबळांच्या आडून राज्य सरकार राजकारण करतं. मग हा सगळा इशारा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला होता? इशारा नाही, मी कृतीमध्ये आणू शकलो असतो, परंतु मराठा ओबीसी वाद लागू नये हीच भूमिका मी या ठिकाणी पार पाडलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणी शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या समतेच्या नावानं वाद लावण्याचं करू नये हेच मला सांगणं. यातनं कृती करायला मला 2 मिनिटं वेळ लागला नसता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.